संदेश मिळता क्षणी दत्तराज आपला 100 रुपये. आपला आशीर्वाद मिळाला. पण मला त्या ठिकाणी एक मार्ग प्रश्न निर्माण होऊ लागला. कोणत्या वेळेला तुम्ही मला एकाच नाही बोलला याला कारण कसं आहे आणि ते कारण कोणतं असेल माझ्या कन्येच्या मुखातील शब्द मी ऐकले आणि म्हणून निर्णय घेतला. तिचं म्हणे प्रेम तुझ्यावर आहे, तुझं प्रेम हिच्यावर आहे. मग ते देवाचं रूपांतर लग्नात व्हावं हा तुमचा एक निर्णय. राधे तुमच्या सेवकांना काही वार्ता तिथं सांगितली असती ना तर नक्कीच मी माझ्या आई बाबांना नाही इथं घेऊन आलो असतो. आणि मनाच्या ठिकाणीचा विचार केला असता तर रात त्यावेळेस सुद्धा तुमचं लग्न लावलेलं असतं. पण नाही, तुमच्या लग्नाबद्दल आमचे विचार वेगळे या ठिकाणी
मला मेलीस तू मला मेला मी तुला तू माझी खोड नाही मी तुला भाग नाही. जीवन संपलं आणि हे नाही इथं जीवन संपलंय याला खरा कारणीभूत तुम्ही जन्म देत्या बापाला त्या विचारायला मी गेलो नसतो तर ही अवस्था इथे झाली नसते. याचा अर्थ हे घडलंय ते माझ्यामुळे घडलंय. तू पाहिलं ते पुरुष तू राजशंकर आक्रमण केल्याने शिक्षण आला म्हणून वास्तवात होतं ते तरी खरं तर एका स्त्रीचं जीवन संपलं गेलं संपूर्ण आयुष्यात उभं होतं. तेवढ्या आयुष्याच्या राग रंगोळी झाली आणि हे तर माझ्या हृदयाला कधीच पसरणार नाही. त्या यातना नक्कीच मला सर्व मित्रांच्या आठवल्या मला ही ब्रह्मवाणी आहे. अजिंक्यमध्ये आणण्यासाठी दाद असताना हिला तर मी नेऊ शकत नाही. या सम्राटात हिला सांभाळ कोण करणार नाही कारण बापाला काय तोडले मग हिला कुणाच्या तरी स्वाधीने करावं आमच्या जीवनाचा रस्त्याचा नेता देव होता राजा आपल्या सर्वांनी पाय तोडली या कोणाचे सांगायचं नाही ह्याचा जवळ आमचे या कोणाचे सांगायचं नाही आणि आता जिल्हा बंद करून घरात दिलो ह्या तर अजिबात कोणाला सांगायचं आणि काय बघलं आणि काय नाही निघाला हे मगाशी नाही होते पाय जवळ तुम्ही पण काही क्षण थांबा. माझं एक महत्वाचं काम आहे. माझं एक लहानसं काम आहे ते जरा करायला. तुमची कामं करून आमच्या आमच्या पाठीवर यायची हो नाही म्हणू नका. मी एका महत्वाच्या कामासाठी जातोय. झालं काय माहितीये माझ्याकडं एक वस्तू म्हणजे गाठोड आहे. ते गाठोड मी नेऊ शकत नाही. ते गाठोड सांभाळणार कोणीतरी हवं. याच्या काय
ते बऱ्यापैकी गाठोडी सांभाळतो. हे गाठोडे सांभाळ. हो. हे सांभाळते. आणि घरात काम काही एक नाही. किती आणि हात करून जात फक्त का त्यांच्या काळात पण सांभाळणं. मागल्यात माझ्या बरोबर सांगलाय. मागल्यात बरोबर सांगलाय. किती माहिती आहे काठोडा सांभाळणार होत मी. कारण लगीन झाल्यापासून या काठोडा मी सांभाळतोय. अनुभव आहे का आणि म्हणून माझं नाव सांगलंय. त्यात कसलाच काठोडा कशाला काढलाय गाठोड्यात काय त्याबद्दल सांगतोय. माझ्याकडे ते गाठोड्याच्या गाठोड्यात बरेच सोन्याचे दागिने आणि सोन्याचे दागिने असताना ते गाठोडे मी सांभाळतो. मी सांभाळतो. नाही नाही मी सांभाळतो. तू बाजूराव मी सांभाळतो. मी सांभाळतो. मी पहिला बोललोय. मी सांभाळतो. हा होय. कुणीही सांभाळा कुणीही सांभाळलं तरी चालेल पण सांभाळलं म्हणजे झालं. आपला मला मी सांभाळते. होय होय ह्या जर काठोडा आम्ही सांभाळला तर त्याच्या बदल्यात नेमकं काय देणार. काय देणार नक्की देणार. काय देणार. तर मी सांगतोय त्याप्रमाणे गाठोडं सांभाळा. वेळ पडला तर ते संपूर्ण गाठोडत तुम्हाला देणार. संपूर्ण गाठोडं. शिवाय सर्वेश नेरुरकर या बालकांना माका आणि माझ्या भावाक 100 रुपये दिले. देव त्यांचा मला करू दे माझाही मला करू दे. या बालकाच्या मागे असणारी इडापिडा क्लेशपिडा परमेश्वराच्या दूर पोहोची ही आमची सदी. चला आता गाठोडं दाखव. असं काय केलं मला पाचशे मुलगा गाठोडं दाखव. माझं चिरपणाच्या उठण्यात बसल्यात नाही. या भानगडीत आमच्या जिल्ह्याचं नाव घेऊन उगा ते काबूल पडू नको सांगा येतं पण माझ्या पणाच्या उठण्यात नाही बसल्यात काय. मी ऐकलं नाही स्वतःच्या मुलाला घरात लपून ठेवला आणि तरी की मेली बघायला आला. स्वतःच्या मुलाला सुखरूप ठेवला पण आता हिची जबाबदारी कोण घेणार आहे. स्वतःच्या मुलाला ठेवला आणि जीवाची मजा करायला हिची जबाबदारी घ्यायची नाही तर तुमचे सोनी पण
आणि करून तरी द्यावा. मी आपला दिवस घरी मग गेलो. काय होता अनुभवाला पण ते पायटून उपयोग नाहीये. मी जातोय आता. तुम्ही थांबा, मी जातोय. कुठं जातोय काय का? तुमच्या घरी जाणार आता. तुमच्या घरी जाणार. ज्या घरात तुम्ही तुमच्या मुलाला लपवून ठेवला, त्या मुलाला घरातून बाहेर काढणार. कोण नाही करा तुला जाऊ येता मोठा कुलूप लावून येतो. हो तुम्ही काही लावलाच नाही. इथे अगोदरपासून लावून त्याला तसा ठेवला असता तर ही वेळ आधी नसते. रोज नाही पण चावी यांच्याकडे राहा. इथं तुमचं कारण तुम्ही तिघे एकीकडची. पण एकमेकाचा मेळ कुणाला नाही, नाही, एकमेकाला नाही. नाही. दोघांचा संगम म्हणला. भांडवल काय दोघांचा संगम हा झाला? तुमचा पण तुम्ही देतोय. आणि त्या तुमच्या मुलाला घरातून बाहेर काढल्यानंतर ते दोन काय तुटले पण त्याची अवस्था काय करणार आहे का? तुकडा तुकडा आता पाय कशाला धरला? हिला मुलावर वेळ आली, त्यावेळी ही जबाबदारी कोण घेणार? निकाल लावीन आता. जर हिची जबाबदारी घेत असाल घेतली तर जाणार नाही. येतो. आणि जर हे बघा जबाबदारी घेतोय. कोणी देऊ नका गेले. एक सूचना करतोय. मी इथून गेल्यानंतर मी येईपर्यंत इथं थांबायचंय तुमच्या समवेत. होय. आणि जर इथून गेल्यावर पाहण्याचा प्रयत्न केला तर मुलासहित तुम्हा तिघांचा पेट करणार आहे. तुला काय नाही केलं सगळं मीच केलंय. तो केल्या जिला मी भोगतो आम्ही ओझांची बंदी झाली आहे. हा? होय? काय हो म्हणा या राजाने तुमचं बऱ्यापैकी वेट काढले. तिला सुपर मार्केट आला. तुमचं सांगत होते नको जाऊया नको जाऊया नको जाऊया गेल्याने नको जाऊया. काळं वाटेल काळं पडलं तेव्हा शपथ पडलो. तो मावलेलं तेवढं मोठं डोंगर आहे. तिला सगळं राममुळे सगळी. हा? माका तर भीती वाटायला लागली. जर एखादा वागून जर गेला तर पटकन तुकाली घेऊन जाईल. वागून माझ्या वाड्यात उभे राहावं माका बघलं का पाठी सर त्या का माहिती वागला वळण जायचं नाही. नाही, आज मारताना आकाश आनंद वाटेल. आता भीती तुमची वाटायला लागली. किती आहे? या
ह्या डोंगरात सुद्धा डोंगरात तो कळप पिलो तो तुमका आधी बघतो मी तर मग हुशार आहे समाज तुका सरळ जाता सरळ अंगा येत असं वाटलो का हळे होळी मारली समजा असं इलो गणेश हळे गेलो आणि समजा येताना जर अंगा इलो वाटी कधी वाटेल घरून लागा जरूर लागा जरूर लागा सांगतो काय बरोबर परके बाहेर माझं मी हात काय बोलावलं काय सांगा बोलू परक्या बाहेर माणसं हो तुमका सवय नाही अजिबात नाही कधीपासून लगीन झाल्या माझी तुमच्या घरात किती ठेवलंय माहिती आहे मा ती बाहेरची आरडलंय ऐका जोगराली म्हणून त्यांचा माझ्या घरात होती ते वेगवेगळ्या जेवण